श्रोते हो, तुमच्या घरात नकळत अशा काही वस्तू आहेत का ज्या तुमचं नशीब, पैसा आणि सुख हळूहळू संपवत आहेत? तर हो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे, त्या जर तुमच्या घरात असतील तर त्या ताबडतोब बाहेर काढल्या नाहीत तर आर्थिक संकट, तणाव आणि अशांती तुमच्या आयुष्यात नक्कीच येऊ शकते. नमस्कार श्रोते हो, मी अनघा दणगे आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार घरात अशुभता आणणाऱ्या अशा 12 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या प्रगतीला अडथळा आणतात, पैसा रोखतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. प्रत्येक मुद्दा नीट ऐका, कारण एक छोटीशी चूकही मोठं नुकसान करू शकते. पहिला मुद्दा, तुटलेले आरसे. वास्तुशास्त्रानुसार आरसा हा ऊर्जा परावर्तित करणारा घटक असतो, पण जर तो तुटलेला असेल तर तो सकारात्मक ऊर्जा नष्ट करून नकारात्मक ऊर्जा वाढवतो. यामुळे घरातील सदस्यांच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात, विशेषतः आर्थिक प्रगतीवर त्याचा विशेष परिणाम होतो. म्हणून घरात तुटलेला आरसा असेल तर तो त्वरित काढून टाका. दुसरा मुद्दा, बंद किंवा तुटलेली घड्याळे. घड्याळ म्हणजे वेळेचं प्रतीक. ज्या घरात बंद पडलेली किंवा तुटलेली घड्याळे असतील तर ती तुमच्या प्रगतीला थांबवण्याचं काम करतात. अशा घड्याळामुळे घरात तणाव आणि दुर्दैव वाढू शकतं, म्हणून ती दुरुस्त करा आणि लगेच हटवा. तिसरी गोष्ट म्हणजे अँटिक किंवा पुरातन वस्तू. अनेकांना अँटिक वस्तू वापरण्याचा शौक असतो, पण या वस्तूंमध्ये त्यांच्या जुन्या मालकांची ऊर्जा साठवलेली असते. कधी कधी ती ऊर्जा नकारात्मकही असू शकते. त्यामुळे अशा वस्तू घरात आणण्यापूर्वी त्यांचा इतिहास जाणून घ्या, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. चौथा मुद्दा म्हणजे जुने कॅलेंडर. नवीन वर्ष सुरू झालं की नवीन कॅलेंडर लावतो, पण जुने कॅलेंडर तसंच ठेवतो. ही मोठी चूक आहे. जुने कॅलेंडर म्हणजे भूतकाळाचं प्रतीक आहे. ते घरात ठेवणं म्हणजे प्रगती थांबवणं, म्हणून जुने कॅलेंडर त्वरित काढून टाका. पाचवं म्हणजे वाळलेली फुले. वास्तुशास्त्रानुसार वाळलेली फुले मृत्यूचं प्रतीक मानलं जातं. ती घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात, त्यामुळे घरातील वातावरण उदास आणि जड होतं. म्हणून नेहमी ताजी फुले ठेवा, वाळलेली फुले लगेच हटवा. सहावा मुद्दा म्हणजे बिन वापरत असलेल्या तारा, केबल, वायरी. घरात किंवा ऑफिसमध्ये वायरींचा गोंधळ असेल तर तो नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. विशेषतः कामाच्या ठिकाणी याचा परिणाम करिअरवर होतो. तुमची एकाग्रता कमी होते आणि प्रगती थांबते. बिनकामाच्या एकमेकात गुंतलेल्या वायरी, केबल्स ज्या उपयोगी नाहीत अशा वेळच्या वेळी नष्ट करून टाका किंवा त्या व्यवस्थित ठेवा. सातवं म्हणजे महाभारताचे चित्र. वास्तुशास्त्रानुसार घरात युद्धाचे किंवा संघर्षाचे चित्र लावू नये. महाभारताचे दृश्य म्हणजे संघर्षाचं प्रतीक आहे. अशा चित्रामुळे घरात वादविवाद वाढतात, कुटुंबात तणाव निर्माण होतात, म्हणून अशी चित्रे अजिबात घरात लावू नका. आठवं म्हणजे फाटलेले जुने कपडे. घरात जुन्या कपड्यांचे गाठोडे ठेवणे चुकीचं आहे. ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे घरातील प्रगती थांबते, तसेच आर्थिक अडचणी वाढतात. म्हणून अशा कपड्यांना दान करा किंवा ते वेळच्या वेळी नष्ट करा. नववं म्हणजे तुटलेल्या देवांच्या मूर्ती. देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं, तसेच घरात दोष निर्माण होतात. नेहमी स्वच्छ आणि पूर्ण मूर्ती, अखंड मूर्ती पूजनात ठेवा. तुटलेल्या मूर्ती त्वरित दहीभात आणि नारळ बरोबर वाहत्या पाण्यात विसर्जित करा. 10वं म्हणजे छप्पर किंवा टेरेसवरचा कचरा. घराच्या छतावर कचरा साठवणे हा मोठा वास्तुदोष आहे. यामुळे आर्थिक तंगी येऊ शकते, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, पितृदोषही निर्माण होऊ शकतो. म्हणून छत नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. 11वं म्हणजे तुटलेली अलमारी. तुटलेले कपाट म्हणजे आर्थिक नुकसानाचं कारण. अशा कपाटामुळे पैशाची उधळपट्टी होते. वास्तुशास्त्रानुसार कपाट बंद ठेवणं महत्त्वाचं आहे. उघडं कपाट म्हणजे खर्च वाढणं. आपलं काम झालं की कपाटाची दारे बंद करा, नाही तर तुटलेलं कपाट वेळच्या वेळी दुरुस्त करा. 12वं म्हणजे कोळ्यांचे जाळे आणि खाण. घरात कोळ्यांचे जाळे असणे म्हणजे अशुभता असं मानलं जातं. त्यात सौभाग्य अडकतं. यामुळे घरात प्रगती थांबते. म्हणून नियमित साफसफाई करा, घर नेहमी स्वच्छ ठेवा.
13वं म्हणजे नकारात्मक चित्रे, रडणारे, युद्धाचे, हिंसक, नग्न, उदास चित्रे ही सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घरातील वातावरण खराब होतं, मानसिक तणाव वाढतो, म्हणून अशी चित्रे अजिबात घरात ठेवू नका. 14वं म्हणजे वाहणारा नळ, नळातून पाणी सतत टिप 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 गळत असेल तर ते पैशाच्या गळतीचं प्रतीक आहे. हळूहळू आर्थिक नुकसान होतं, त्यामुळे त्वरित नळ दुरुस्त करून घ्या. आणि 15वं म्हणजे जुने बूट आणि चप्पल. प्रत्येकाला सवय असते की आपली जुनी चप्पल सुद्धा ठेवायची, परंतु फाटलेले किंवा खराब बूट ठेवणे अशुभ आहे. यामुळे जीवनात संघर्ष वाढतो, प्रत्येक कामासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. शनिवारी असे बूट बाहेर काढा, ते दान करा, देऊन टाका किंवा नष्ट करा. यामुळे शनीचा प्रभाव कमी होतो. श्रोते हो, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला साध्या वाटतील, पण वास्तुशास्त्रानुसार यांचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. जर तुम्हालाही घरात सुख, शांती आणि पैसा हवा असेल तर या गोष्टी आजच तपासा आणि जे चुकीचं आहे ते लगेच दूर करा. श्रोते हो, अशाच प्रकारचे उपाय, तोडगे आणि राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता लगेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. आणि हो, तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल. या ग्रुपमध्ये तुम्हाला रोजचे 12 राशींचे भविष्य, रोजचे पंचांग, सण उत्सवांची माहिती, धार्मिक व्हिडिओ आणि माझ्या फ्री लाईव्ह संस्कार वर्गाची रोजची लिंक मिळेल. या संस्कार वर्गामध्ये मी तुम्हाला रामरक्षा, भीमरूपी, महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी कवच, कालभैरवाष्टक यासारखी अनेक स्तोत्रे मोफत शिकवत असते. माझा लाईव्ह वर्ग रात्री 9 ते 9:30 या वेळेत असतो. फक्त अर्धा तास परमार्थासाठी जरूर द्या. श्रोते हो, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय लक्ष्मी माता.